जालना ते नांदेड जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मावेजा न मिळाल्यामुळे मरणाची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। जय भीम, लॉर्ड बुद्धा टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण उपोषण मैदान जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज या ठिकाणी जालना ते नांदेड जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मावेजा योग्य दराने न मिळाल्यामुळे मरणाची परवानगी मिळवण्यासाठी या ठिकाणी उपोषणकर्ते व्यंकटराव दत्तराव देसाई सुरावेकर हे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी जे मरणाची इच्छा व्यक्त केलेली या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत। ते काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार। साहेब, माझं नाव व्यंकटराव दत्तराव देसाई, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। मी कुडावचा रहिवासी आहे। माझी जमीन पूर्ण नांदेड जालना रस्त्यामध्ये बाधित झाली आहे, जालना नांदेड। तर ते आमच्या पूर्णा तालुक्यातून सुद्धा गेले, पूर्णा तालुक्यातून 13 गावं गेले आहेत। तर त्या गावामध्ये असं म्हणजे तिन्ही जिल्ह्यामध्ये साहेब हे असा एक अन्याय झाला या रोडमुळं। एक तर या त्याला साईडनं भीती आहेत 10-10 फुटाच्या दोन्ही कोणी, आणि शेतकऱ्याला कवडी मोल दरानं मावजा दिला गेला, 12 लाख 13 लाख 14 लाख। मला सुद्धा त्याच्यामध्ये 16 लाखानेच मावजा आलेला आहे, म्हणजे आवाडामध्ये। ज्यावेळेस अगोदर ज्यावेळेला पाणी भिजवण्याखालची जमीन आहे, सगळं आहे, पाण्याखालच्या जमीन आहेत आमच्या, ओलिताखाली आहे, सिद्धेश्वर येलदोरीचं पाणी आहे, पाणी आम्हाला गोदावरीचं सुद्धा पाणी आहे, पाईपलाईन 2-3 आहेत माझ्या, पाण्याचे परवाने आहेत आमच्याकडे, शैक्षणिक करत लाईट बिलं आहेत, तरीसुद्धा आमचा कुठला पुरावा न मानता आम्हाला डायरेक्ट समजा जमीन तुमची कोरडवाहू म्हणून मावजा दिला घेतला आहे। हंगामी बघायची 16 लाखाप्रमाणे। मला सांगा साहेब, आज 16 लाखानं त्यानं जमीन खोदून टाकण्यासाठी बाजूची जमीन 40 लाख 30 लाख रुपयाने घ्यायलीत विकत, आणि शेतकऱ्याची जमीन कवडी मोलानं घ्यायलीत, आमच्या तोंडाचा घास काढला साहेब। तिन्ही जिल्ह्यामध्ये असाच प्रकार चालू आहे आणि कोणीच बोलायला राजी नाही। मी त्याच्या अगोदर 2 वेळेस उपोषण केलं, 2 वेळेस गंगाजी बापूवर बसलो, मागच्या मे महिन्यामध्ये, आता जून महिन्यामध्ये बसलो, आणि चातुर्मातुर मला म्हणले तुम्ही संभाजीनगरला जा आणि तुमचं आम्ही MRRDC करता। MRRDC कोण आहे कंपनी? भूसंपादन अधिकारी इथं होतं, कलेक्टर साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब यांच्याकडे चक्रा मारून साहेब तुम्हाला सांगतो खूप असे ताण आला आता की लेकराबाळाच्या तोंडातला घास गेला, तिथं डेव्हलप केला आहे, रस्ता केला आहे, लाईट आणली, सगळं आणले। आणि आजच्या काळाला एवढ्या महागाईमध्ये लेकराबाळाचा तोंडाचा जन्माचा घास घ्यायला पिढ्यानपिढीची जमीन चालली, आणि ही जमीन कायमची चालली। तुम्ही खडक टाकायसाठी साधा 35 लाखाने जमीन घेता आणि तिथं खडक भरता, त्या मालकाला जमीन शिल्लक राहिली, आणि आमची जमीन समजा आम्हाला घेऊन तुम्ही 12 लाखानं 13 लाखानं मावजा देता। हे आजचा अन्याय किती आहे साहेब? हां, मुक्या नाक दाबून बुक्या मारणं चालू आहे, एवढा अन्याय समाज सांगतो। या तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरनं याला मला वाटायला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे, तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरला, ह्या डापकरला पुरस्कार द्यायला पाहिजेत, इथल्या कलेक्टरला पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे, आणि तिन्ही जिल्ह्याला द्यायला पाहिजे। कारण का द्यायला पाहिजे? त्यानं शेतकऱ्याच्या विरोधात काम केले, सरकारचा फायदा केला आहे, आमचा आवाड कमी करून टाकला, 15-15 लाख रुपये आलेल्या पैशातून कमी केलेत। एवढा सरकारचा जर फायदा करीत असतील आणि आमच्यासारखे शेतकरी समजा भीक मागत असतील, मरण मागत असतील तर चांगलं आहे। त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे।